माफ करा महाराज, धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाच्या टीमने भव्य दिव्य स्वप्न पाहिलं, पण ते साकार करण्यासाठी आम्हीच कुठेतरी कमी पडलो असं मला वाटतं. जेव्हा चित्रपट लागला तेव्हा जवळपास आठवडाभर खूप कमी कलेक्शन झाले. खूप कमी लोक हा चित्रपट बघायला गेल्यामुळे या चित्रपटाचा कलेक्शनवर असर पडला. आणि आता जेव्हा जी परिस्थिती आहे, चित्रपट लोकांना बघायचा आहे, चित्रपट हाऊसफुल होत आहेत, पण त्याचे शोज खूप कमी झाले आहेत. आणि ह्या सगळ्याला कुठेतरी आपणच जबाबदार आहोत, फक्त थिएटर मालक जबाबदार नाहीत. कारण आपण चित्रपट पाहायला थिएटरमध्ये सुरुवातीचा हफ्ता गेलोच नाही. जेव्हा आपण पुष्पाचं कलेक्शन पाहतो, कारण पुष्पाने ॲडव्हान्स बुकिंगमध्येच जवळपास 100 कोटी कमावले हो. मग चित्रपटाची हवा 10 दिवसाआधीच असते, मग आपल्या त्याच्या एक हफ्ता आधी आपला चित्रपट आला तर त्याची हवा का नाही झाली? मग कुठेतरी आपणच कमी पडलो असं वाटतं. पण महाराजांचे चित्रपट हे थिएटरमध्येच बघायला पाहिजे. आता जेव्हा मला चित्रपट मोबाईलवर आला का अशी लोक विचारतात तेव्हा खूप लाज वाटते. OTTवर आला का असं विचारतात. चित्रपट, महाराजांचा चित्रपट स्पेशली हा पडद्यावर बघण्यासाठी बनवलेला आहे, नाही की फक्त मोबाईलवर बघण्यासाठी. जेव्हा तो मोबाईलवर येईल तेव्हा तुम्ही बघा, पण तो आत्ता सध्या तरी चित्रपट आपल्याला डायरेक्टरनी मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी, जेव्हा आपण छत्रपती संभाजी महाराज मोठ्या पडद्यावर बघतो, त्यांचं शौर्य बघतं. अरे, एक जंजिरातली जी लढाई आहे त्यातला एक सीन बघून बघा, तुमच्या अंगावर नाही काठा आला तर मला सांगा. मग एवढं सगळं जर का डिरेक्टरनी केलं आहे तर तुम्ही चित्रपट बघायला नाही गेला तर त्या कलाकृतीला प्रोत्साहन कसा मिळणार? त्यांनी महाराजांप्रती एक हात पुढे केला तर आपण का नाही पुढे करायला पाहिजे असं मला वाटतं. तर कुठेतरी आपली चुकी आहेच. फक्त थिएटर मालकांना मी असं नाही म्हणत की पुष्पा 2 बघू नका, पुष्पा तुम्ही बघा, त्याच्या विरोधात मी नाही आहे पुष्पा 2 बघू नका वगैरे. पण जर का तुम्ही आज जर का चित्रपट बघितला असतात तर कुठेतरी थिएटर मालकांनी असा विचार केला असता की किमान एक शो तरी आपला हा मराठी चित्रपटाचा ठेवावा आणि त्याचा कलेक्शनवर असर पडला असता. आणि इनफॅक्ट प्रोड्युसर लोकांनी नाही ते प्रोत्साहन मिळालं असं जर का कलेक्शन वाढलं असलं. आज तुम्ही बघा ना, जेव्हा त्या चित्रपटाचं कलेक्शन आहे, जे चित्रपटाचं कलेक्शन जे झालं आहे ते की फक्त 9.5 कोटी एवढं झालं आहे. आणि चित्रपटाचं जे मेकिंग जे व्हॅल्यू आहे ती आहे जवळपास 15 कोटीच्या आसपास, पण 12 ते 15 कोटीच्या आसपास. मग प्रोड्युसरला काय मिळाले आहेत ना? जेव्हा तो OTT रिलीज करेल, चला 4-5 करोड मिळाले तर, 4-5 करोड तर नाही मिळत, पण 2-3 जरी मिळाले तरी तर किती कमावणार? 12 कोटी 15 कोटी. मग त्याला मिळालं काय? मग तो दुसरा भाग तर काढेल तर नक्कीच, कारण ह्या चित्रपटाचा दुसरा भाग येणार, तो काढेल तर नक्कीच, पण त्याचा बजेटचा नक्कीच विचार करेल. मग त्या बजेटचा मूवी आपल्याला खरंच बघायला मिळेल का? मग आपण खरंच कुठेतरी कमी पडतोय की नाही? जर का एखादी व्यक्ती उत्स्फूर्तपणे विचार करते की आपण चला महाराजांवरती चित्रपट बनवूया आणि भव्य दिव्यच असू दे, काही होऊ दे तिकडे, मग अशा वेळेस आपण त्यांना प्रोत्साहन दिलंच पाहिजे असं मला वाटतं. त्यांनी एक हात पुढे केला महाराजांसाठी तर आपण एक हात पुढे केलाच पाहिजे. छोटीशी आपली एक भेटवस्तू म्हणून का ना चित्रपट बघा, त्याचं कलेक्शन वाढेल आणि ऑटोमॅटिकली प्रोड्युसर लोकांना साथ मिळेल असं वाटतं. आणि निदान पुढचा जो भाग येणार आहे ह्या चित्रपटाचा, जेव्हा कधी येईल किंवा आता एखादा महाराजांचा चित्रपट आला तर तो चित्रपटगृहामध्ये जाऊन बघा. स्पेशली जर का मराठी असेल तर तो तिथेच जाऊन बघा. आपले जे आपल्या मराठी मातीतले जे पिक्चर्स आहेत, जे प्रोड्युसर्स आहेत, त्यांना पुढे आणा, जेणेकरून असेच महाराजांवरचे चित्रपट पाहायला मिळतील आणि खूप सारे पिक्चर्स बनतील आणि त्याचं आपल्याला त्यातनं आपल्याला शिकायला मिळेल काहीतरी. तर हे होतं मला डिस्कस करायचं होतं. आणि जे बॉक्स ऑफिस कलेक्शन ह्या चित्रपटाचं झालं आहे ते आता आपण बघूयात. त्याचं जे ग्रॉस कलेक्शन झालं आहे, 28 दिवस कंप्लीट केलेलं आहे त्या चित्रपटाने, आणि या चित्रपटाचं जे ग्रॉस कलेक्शन झालं आहे ते आहे 9,45,00,000 एवढं. आणि चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालं आहे ते आहे 9,21,00,000 रुपये. आणि स्पेशली सांगायचं तर हिंदीमध्ये फक्त 30 लाख कमवले.
कळत नाही का डब करतात. आपल्याला नका डब करू, बिंदास यांना बघू दे, फक्त सबटायटल लावा. तर पुन्हा एकदा विनंती की जर का तुम्ही मराठी असाल तर मराठीमधीतला चित्रपटगृहातच जाऊन पहा. पुढच्या रिव्ह्यूमध्ये किंवा एखाद्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये भेटूच. तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि आपलं यूट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा.